लवकरच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक महिना असणार आहे. अधिक महिना ज्याला मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना आणि अधिक महिना या विविध नावांनी ओळखला गेला आहे. हा महिना याला आपण मलमास असं म्हणतो, जो मलिन झाला आहे, जो साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात आपण भगवान विष्णूंची प्राप्ती करण्यासाठी बऱ्याच काही सेवा करत असतो. हा महिना खरं तर सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आहे. त्याच्याच बरोबर पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. या महिन्यात पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी कुठली सेवा करावी, कुठल्या ग्रंथाचं पारायण करावं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो काही ना काही घेऊन येतो असं आपण ऐकलंय, पण ते खरंच असतं का? त्याच्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा म्हणजे जो काही मूळ भागवत ग्रंथ आहे, प्रत्येकाची इच्छा असते की तो ग्रंथ वाचावा, पण तो खूप मोठा आहे आणि आणि बरेच लोक या संपूर्ण अधिक मासामध्ये भागवत ग्रंथाचं पारायण करत असतात, पण ज्यांना करणं शक्य होत नाही, कारण आपण संसारिक माणसं प्रचंड जबाबदाऱ्या, तर मग अशांनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. अतिशय दिव्य सुंदर असा हा ग्रंथ आहे. आता आपल्याला पितरांसाठी सेवा करायची आहे. हा महिना पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी असतो. आपल्या आयुष्यातील जे काही संकट, दुःख, दरिद्री आहे ते कमी करण्यासाठी असतो. आणि अर्थात देवांची पण सेवा करण्याच्या आधी पितरांची सेवा महत्वाची आहे. कारण ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण जे काही सुख आपल्या आयुष्यात घेत आहोत, त्या सुद्धा ज्यांनी गरुड पुराण ऐकलं आहे त्यांना माहिती आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो. आणि आपल्याला जो पितृदोष आहे, कारण सगळं चांगलं आहे तरीही घडत नाही, सगळं चांगलं आहे तरी होत नाही, मग अशा वेळेस काय, तर पितृदोष. आणि सगळ्यात महत्वाचं, आजकाल सगळ्यांनाच पितृदोष आहे. ज्यांना नाही आहे त्यांनी सुद्धा आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आपल्याला काही ग्रंथाचे पारायण करायचे असतात. त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रभावी दिव्य असा हा ग्रंथ आहे. आता संपूर्ण महिन्याभरात तुम्ही संपूर्ण महिनाभर हे पारायण करू शकता. म्हणजेच काय, रोज एक 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 अध्याय, हे म्हणजे हे टोटल 14 स्कंद आहे. तर रोज तुम्ही एक एक स्कंद वाचू शकता, त्याला आपण एक एक अध्याय म्हणतो. तर रोज तुम्ही पठण करू शकता तुमची इच्छा असेल तर. नाही तर अगदी एकाच दिवशी तुमची इच्छा असेल की चल आज मला वेळ आहे तर मी आज करू शकते, तर तुमची इच्छा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आता हे वाचायचं कसं, याचे काय नियम आहे, या संपूर्ण अधिक मासामध्ये एक 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 अध्याय जरी तुम्ही वाचले तरी हरकत नाही. पण हो, मांसाहार वर्ज्य तुम्ही वाचणार असेल, तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. ज्यांची इच्छा आहे ते मला 5 पारायण करायचे आहे, मला 7, 9 पारायण करायचे आहे. बघा, भगवान विष्णूंच्या ज्या काही सेवा करत असतो त्याच्यामध्ये सगळ्याच सेवा सगळ्यांना करणं शक्य होतं असं नाही. आता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ रोज एक 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 अध्याय माझ्याकडनं पठण केल्या जाईल. महाराज आहे ते करविता आपण कोणी नाही. त्याच्याच बरोबर आहे तसं सत्यनारायण, जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करावा. सत्यनारायणाचा अनुभव जर तुम्हाला सांगायला गेले ना मैत्रिणींनो, अगदी माझ्याच केंद्रातल्या मावश्या ज्यांनी प्रथम ही सेवा सुरू केली, 108 त्यांचे सत्यनारायण झाले. त्यांचा खूप सुंदर असा दिव्य अनुभव आला आणि त्याच्यानंतर मग ही सेवा त्यांनी लोकांना सांगितली आणि मग ते तेव्हा ह्या सेवेला सुरुवात झाली. मग म्हणजे सगळ्यांना ते कळालं केंद्रातल्या लोकांना की अशी सेवा झाली, तसंही झालं. मग हे तसंच आहे, ही सुद्धा सेवा पितरांना समर्पित आहे, पितरांच्या मुक्ती तृप्तीसाठी आहे. कारण पितरांसाठी सेवा करत असतो, पितरांकडनं काही मागण्यासाठी सेवा केली जात नाही. पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी ही सेवा मांडली गेली आहे. आता सेवा कशी करायची, तर अर्थात तुम्ही एका बैठकीत पारायण करू शकता, तुम्ही कधीही पारायण करू शकता. तुमची इच्छा असेल तर आज मला पूर्ण वाचायचं आहे, तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला सांगते 2 म्हणजे खूपच ज्यांना अगदी वाचायलाच खूप लेट होतं त्यांचं 2 तासात पारायण होईल. खूप जास्त मोठं नाही आहे. सुरुवातीला स्वामी स्तवन आहे, नंतर गणपती अथर्व शीर्षम आहे. बघा, अध्याय पहिला इथून सुरू होतो, जो इथे संपतो. म्हणजे म्हणायला गेलं ना की खरंच तुम्हाला 1:15 ते 2 तासात होईल. आता ताई आम्हाला वाचता येत नाही, तुम्ही गुगलला सर्च करा, युट्यूबला तुम्ही सर्च करा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ. तुम्ही असं सर्च केल्यावर तुम्हाला युट्यूबला मिळेल. ते ऐकून ऐकून तुम्ही ओळीवर बोट ठेवावा. हळूहळू तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ऐकू पण शकता आणि वाचू पण शकता. या पद्धतीने हा ग्रंथ, बघा, माणसाचा जन्म होतो ऋण फेडण्यासाठीच आपला जन्म झालाय. भूत ऋण आहे, प्रेत म्हणजे भूत ऋण आहे, मनुष्य ऋण आहे, देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे. या सगळ्यांना
म्हणजे काही काही लोकांना बाहेरची बाधा असते, किंवा काही काही लोकांना खूप देव करतात, किंवा एखाद्याने कोणातरी पैसे घेतले आहे, किंवा एखाद्या खूप जास्त सेवा करत असतो. का करत असतो? त्याचं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे, आणि ह्या जन्मात आपण ऋण फेडण्यासाठीच आलेलो आहे. आणि खरं तर बघायला गेलं तर सगळेच ऋण आपल्याला फेडायचे असतात. फक्त जी बाहेरची बाधा आहे ती सगळ्यांनाच होत नाही. सॉरी. कारण त्याच्यासाठी भगवंताची कृपा ही आपल्यावर असणं महत्वाचं आहे. एखाद्याच्या त्या राशीला असतं. बरेच लोक ही गोष्ट मानतात. काही लोक जेव्हा गाणगापूरला जातो ना, ती सत्य घटना जेव्हा बघतो तेव्हा कळतं की नाही, जसं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. तर ह्या ऋणातून मुक्ती होण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचं असतं. मैत्रिणींनो, खूप सुंदर ही सेवा आहे. भागवत पारायण करणं किती प्रत्येकाचं स्वप्न असतं, किती मोठे अध्याय आहे ते, किती मोठा विस्तार आहे तो. आणि मला तरी माहिती आहे की बऱ्याच मंदिरात भागवत पारायण होणार आहे. सामूहिक सेवा म्हणून आता बऱ्याच केंद्रात याचं सुद्धा पारायण होतं. जर तुमच्या जवळच्या केंद्रात असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन करू शकता, नाही तर आपल्या घरात मस्तपैकी पारायण करावं. ही सेवा खूप सुंदर आहे. प्रखर पितृदोष सुद्धा आपल्याला कमी होण्यास मदत होते. आणि ह्या अधिक मासामध्ये अधिकम अधिक असते. प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला 100 पटीने मिळणार आहे. मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, तुम्ही नवनाथ पारायण करा, तुम्ही स्वामी चरित्र पारायण करा, तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा. गुरुचरित्र 7 दिवसाचं असतं. नवनाथ पण बरेच लोक 9 दिवस करता, काही 7 दिवस करता. पण जे काही छोटे छोटे आहेत त्याच्या संदर्भात मी लवकरच माहिती सांगेल. पण मैत्रिणींनो, तुम्ही गावाला जाणार असेल किंवा शाळा सुरू झाली असेल, जेवढं जास्त जमेल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा. नाही संपूर्ण महिनाभर एकदा तरी पारायण करा. एकादशीला जेव्हा याचं पारायण केलं जातं ना, तेव्हा 7 पिढ्यांचा पितृदोष सुद्धा कमी होतो. एवढी ताकद आहे. या अधिक महिन्यामध्ये पितरांच्या सेवेला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. आपण जेव्हा भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी सुद्धा असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही सत्यनारायण आलं, किंवा विष्णू सहस्रनाम सुद्धा आलं, तर ह्या सेवा सुद्धा पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हे खूप प्रभावी काम करत असतं. रोज तुम्ही एक अध्याय जरी पठण केले तरी 14 दिवस लगातार तुम्ही पठण करा. नित्य सेवेप्रमाणे तुम्ही एक अध्याय पठण करा. आता संकल्प करत असताना तुमची इच्छा आहे ना की या संपूर्ण महिन्यामध्ये यथाकालीन आपलं नाव घ्यायचं, गोत्राचं नाव घ्यायचं. मग या संपूर्ण अधिक मासामध्ये यथाकालीन मी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करेल असा संकल्प करावा. एक दिवस एक अध्याय वाचला, दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी धोंड्याला बोलवलं, तो तुम्ही दिवस स्किप करू शकता. नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. मासिक धर्म आला समजा जर तुम्हाला, तर ते 4 दिवस तुम्ही स्किप करू शकता. नंतर सेवा कंटिन्यू करू शकता. ह्या महिन्याभरामध्ये 14 दिवस तुम्ही जसं जमेल तसंही तुम्ही पठण करू शकता. फक्त एकच नियम आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे. जे नित्य सेवा करणार आहे, ज्यांची इच्छा आहे की ताई मला प्रखर पितृदोष आहे ग, नारायण नागबली केल्यावर दर 3 वर्षांनी नारायण नागबली करायची असते. प्रत्येकाला तेवढा वेळ आणि तेवढा पैसा आहे का? मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी किंवा या अधिक मासामध्ये जर तुम्ही संकल्पयुक्त 5 पारायण केले तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता संकल्पयुक्त पारायण करणार असेल तर यथाकालीन हा शब्द वापरू नका. की संपूर्ण महिन्यामध्ये मला जेव्हा जमेल मी तेव्हा पारायण करेल. मग 2दा एकादशी तेव्हा पारायण करा. तुम्हाला वाटलं चला आज मला वेळ आहे किंवा मी करू शकते, आज कुठे जायचं नाही आहे, कुठले कामं नाही आहे मला, तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता. जसं जमेल तसं करा. ह्याच वेळेत करा, त्याच वेळेत करा नाही. तुम्ही संपूर्ण महिनाभर सुद्धा एक अध्याय, कधी तर 4 दिवस गावाला गेले, मला जायचं आहे कुठेतरी, दुःख सुख आलं, तर ही नित्य सेवा असणार आहे, ही तुम्ही कंटिन्यू करू शकता. फक्त संकल्पयुक्त असेल की समजा महिनाभरात जर तुम्हाला अडचण आली तर अडचण म्हणजे मासिक धर्म नाही, त्याच्या व्यतिरिक्त अडचण आली तर मग तुम्ही ते सेवा तुमची एक्सटेंड होते, नंतर मध्ये तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं. पण याच्या बाबतीत जर म्हणाल तर खूप सुंदर सेवा आहे मैत्रिणींनो. हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल. तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिकडनं हा ग्रंथ घ्या आणि याचं पठण करा. त्याच्यामध्ये भागवत महात्मा पण आहे, छोटंसंच आहे अगदी, म्हणजे म्हणतो ना की खूप छोट्याशा स्वरूपात याचं सांगितलं आहे पितरांसाठी. किंवा हे बघा, हे सगळं करून झाल्यावर श्रीमद भागवत महात्मा आहे, त्याच्यानंतर श्रीकृष्णाची आरती करायची आणि श्रीसुलभ संक्षिप्त भागवत याची आरती सुद्धा आहे, ते करू शकता. महाराजांची आरती करायची, नारायणाची आरती करायची असते. खूप सुंदर हे म्हणजे नारायणाचं कवच आहे आपल्या अवतीभोवती. प्रखर पितृच आणि सगळ्यात आधी
तर ही सेवा करत असताना काय करायचं असतं, माझ्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी जर ज्यांना पितृदोष असेल तर माझा पितृदोष कमी व्हावा म्हणून या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये मी इतके पारायण करते आहे. विषम संख्येत तुम्ही 3 करा, 5 करा, 7 करा, तुमची इच्छा, पण हे पारायण एकदा तरी करा. बाई आम्हाला संकल्पच करायचा नाही आहे, आम्हाला महिनाभराचा संकल्प आहे की महिन्याभरात मी 1 दिवसात करेल, नाही तर अख्ख्या महिनाभर, तर तुम्ही वाचायला सुरुवात करा. खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे. आता काय होतं ना, गुरुचरित्र करायचं असतं, नवनाथ करायचं असतं, सगळंच करायचं असतं, मग त्याच्यापेक्षा जर महिनाभर केलं तर खूप लेंदी होऊन जातं ते. कारण आपल्याला सगळंच करायचं आहे, हे पण पाहिजे ते, आणि अर्थात ते करणं काहीच वाईट नाही आहे. सत्यनारायण मला 5 दिवसात करायचे, मग 5 दिवसात जर सत्यनारायण केलं तर मग ही सेवा कधी करणार? म्हणून ज्यांच्याकडे वेळ आहे, घरात कोणी करणार असेल तर त्यांनी महिनाभराचं करावं. रोज एक अध्याय वाचायला तर तुम्हाला सांगते 9 ते 10 मिनिटं तुम्हाला लागणार आहे. पण ज्यांचं नाही, माझं काही नाही ताई, की मला आज म्हणजे मला 5 सत्यनारायण घालायचे आहे, हे 2 पारायण करायचे आहे, किंवा 1 पारायण करायचं आहे, 3 पारायण करायचे आहे, 7 पारायण करायचं आहे, मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे पारायण करू शकता. पण नक्कीच हे पारायण या संपूर्ण अधिक मासामध्ये करण्याचा प्रयत्न करा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.